बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महायुतीमधील नाराजी नाट्याच्या संदर्भातील। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद कायम असतानाच आता महायुतीमधील नाराजी नाट्याची चर्चा रंगू लागली आहे। शिवसेना मंत्र्यांच्या फायलींना अर्थ खात्याकडून पुरेसा प्रतिसाद दिला जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळते। यावर अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। मला अमित शहा असं काहीही बोललेले नाहीत। मी शहा यांच्यासोबत सकाळपासून ते त्यांचं विमान मुंबईसाठी टेक ऑफ होत नाही तोपर्यंत होतो। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोबत होते असं अजित पवार म्हणाले। या संपूर्ण पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे। सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत। हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील। आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जुई जाधव आहेत। जुई, आपण पाहतोय रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं कायम असतानाच दुसरीकडे आता माहितीमधील नाराजी नाट्याची चर्चा आहे। तर मग कालचा रायगडचा अगदी भाषणाचा सुद्धा मुद्दा असेल, सगळं काही आलबेल आहे की नाही अशी सुद्धा आता चर्चा रंगू लागलेली आहे। एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीचा नेमका अजेंडा काय आहे? आपण पाहतोय ऋतुजा, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला घवघवीत यश मिळालं। त्या यशानंतर सरकार राज्यामधलं जे महायुतीचं आहे ते स्थिरपणे काम करेल असं वाटत असतानाच ज्या अंतर्गत वाद आहे, ठिणग्या आहेत, त्या समोर येऊ लागल्या महाराष्ट्रासमोर, माध्यमांसमोर। त्यातलाच एक वादाचा मुद्दा म्हणजे अर्थ खात्याची नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे मंत्री आहेत, नेते आहेत, त्यांच्या फायलींवर अर्थ खातं सही करत नसल्याची नाराजी ही वारंवार समोर येत होती। मात्र तीच नाराजी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी NDTV मराठीला दिली आहे। जर आपण पाहिलं तर मग काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाई यांनी देखील जेव्हा ST महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला तेव्हा त्यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना हेच सांगितलं की अर्थ खात्याकडून आमच्या जे काही आमचे पगार असतात ते वेळेवर दिले जात नाही, ज्या फाईल्स असतात त्यावर सही वेळेवर केली जात नाही, म्हणून पगार होत नाहीत कर्मचाऱ्यांचे। अर्थ खात्यावर त्यांनी देखील बोट ठेवलं। हा झाला प्रताप सरनाईकांचा मुद्दा। असे अनेक मुद्दे आहेत, अनेक तक्रारी आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या की फाईल्स सह्या जे आहेत ते केले जात नाही। अर्थ विभागाकडून खूपच टोलवाटोलवी केले जातं, विलंब केला जातो सही केल्यासाठी, त्यामुळे विकास कामांना देखील उशीर होतो। असं असताना नेमकं सरकारमधील मंत्र्यांनी करायचं काय? त्यामुळे अर्थ खात्याला सांगून फाईल्सवर निदान मंत्र्यांच्या लवकरात लवकर सही करावी अशी विनंती एकनाथ शिंदेंनी काल अमित शहांकडे केली आहे। मात्र जसं अजित पवारांचं आपण माध्यमांशी जे संभाषण आहे ते ऐकलं, त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेंशी कुठलीही तक्रार केलेली नाही, जर काही असेल तर ते आमच्यासोबत स्वतः सविस्तर बोलतील। मात्र हे जे अंतर्गत वाद आहेत छोटे मोठे ते आता माध्यमांसमोर आणि सर्वांसमोर येऊ लागले आहेत। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकमंत्रीपदाचा। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भामध्ये रायगडचं पालकमंत्री पद सोडायला शिवसेना तयार नाही, नाशिकचंही पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। अशातच काल रायगडमध्येच जेव्हा कार्यक्रम पार पडला, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेश खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा गेले होते भोजनासाठी। तिथे अशी चर्चा होती जायच्या आधी की आता तरी
वाद सुटेल पालकमंत्री पदाचा, मात्र अद्यापही हा तिढा सुटलेला दिसत नाहीये. आज अमित शहा मुंबईमध्ये आहेत. सकाळी 10 वाजता ते पुन्हा एकदा दिल्लीला जाण्यासाठी रवाना होणार आहेत. मात्र त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जो पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे तो लवकरात लवकर सोडवला गेला पाहिजे याची चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण का 1 मे आहे, 1 मे साठी देखील पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये असणं अनिवार्य आहे. अशातच पालकमंत्री पदाचा तिढा जो अद्यापही सुटलेला नाही तो सोडवला गेला पाहिजे यासाठी चर्चा होईल अशी देखील माहिती मिळते. त्यामुळे आज 10 वाजेपर्यंत या बैठका होत आहेत का, या बैठकी अंतर्गत हे जे वाद आहेत ते वाद सुटत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. ऋतुजा. अगदी, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.